जेवढ्याही कामगार संघटना आहेत त्या पूर्ण भारतभर आज आंदोलन पूर्ण देशभर आहे। त्या निमित्ताने प्रत्येक आपल्याला आजच्या आज दिल्ली मुंबई जाणं शक्य नसल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे नियोजन केलेलं आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या कुठं कलेक्टर ऑफिस असेल कुठं जिल्हा परिषद त्या ठिकाणी या आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे। तसंच आपण नंदुरबार जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। आजच्या आंदोलनाचे मुद्दे आपले महत्त्वाचे काय आहेत की 60 वर्ष ज्या आपल्या आशाताईंना झालेलं आहे त्यांना आता सरकार सध्या घरी पाठवण्याच्या तयारीत आहे। बरोबर आहे ना? आज समजा आपल्या जिल्ह्यात फक्त 35 आशाताई आहेत, सॉरी 31 आशाताई आहेत ज्या 60 वर्ष वय त्यांचं पूर्ण झालेलं आहे। पण आज त्यांचं 60 वर्ष झालेलं आहे तर पुढे तुमचंही होणार आहे ना? मग एका ताईवर जर अन्याय होत असेल तर दुसरीने लढा दिला पाहिजे की नाही? त्या लढा देण्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहोत। आपल्या मागण्या आहेत की आशाचं किमान वय 65 वर्ष करावं। आशांना घरी पाठवताना की त्यांना घरी खाली हाताने न पाठवता शासनाने काहीतरी दिलं पाहिजे, म्हणून आज आपल्या या मागण्या आहेत। आणि ज्या आशाताईंना वय पूर्ण झाल्यानंतर घरी पाठवण्यात येईल त्यांच्या परिवारातील मुलगी असेल सुनबाई असेल यांचा आशा म्हणून नवीन नियुक्तीसाठी पहिले प्राधान्य देण्यात यावं। बरोबर आहे का? आपली पहिली मागणी तीच आहे। आमची जी आशाताई घरी जाईल पहिलं प्राधान्य त्यांच्या परिवाराला दिलं पाहिजे, कारण त्यांनी 20-22 वर्ष 50 रुपयापासून सेवा दिलेली आहे। अनेक मातांचे जीव वाचवले, अनेक बालकांना वाचवलेलं आहे। मग त्यांच्या निस्वार्थपणे सेवेला त्यांच्या कुटुंबाला पहिले प्राधान्य देण्यात यावं, ही आपली दुसरी मागणी आहे। परत आशाताईंना प्रत्येकाला ग्रॅज्युटी दिली पाहिजे, पेन्शन दिली पाहिजे आणि किमान वेतन दिलं पाहिजे, अशा आपल्या आजच्या निवेदनाच्या मागण्या आहेत। त्यासाठी आपण आज येथे जमलेलो आहोत। कुठलाही लढा असेल हा एका व्यक्तीने होतो का? आता आम्हाला जेव्हा आम्ही परमिशन घ्यायला गेलो तर आम्हाला पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं होतं की तुम्ही 5 महिला आणल्या तरी आम्ही तुमच्या डोक्यावरती पाठवू। त्यांच्या डोके पाठवण्यात प्रत्यक्ष डोके इथं उपस्थित राहण्यात फरक आहे ना? हा, म्हणून आज आपण हे आंदोलन कधीच्या आपल्या आशाताई एकच काम करत होत्या, ही सूची आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड, वयोवटन कार्ड याच्यापासून आज थोडंसं मानसिक ताण कमी व्हावा म्हणून तुम्हाला आज जिल्हा परिषदला बोलावलेलं आहे। रिलॅक्स करायला या इथे या। पुढचे विषय सर सांगतील तुम्हाला। अजून काय आपल्या पुढचे नियोजन काय आहे, पुढे काय करायचंय त्या पद्धतीने बाकी घ्या।